खूप छान वाटलं. हे जे सगळं केलेलं आहे म्हणजे आयोजित केले ते रिअली ऑसम. आणि आम्ही उत्स्फूर्तपणे स्वतः इकडे आलेलो आहोत. सो थँक्यू सो मच. त्या भांडे शाळा ही ऑफकोर्स कायमस्वरूपी आमच्या हृदयात असेल आणि आमच्या माइंडमध्ये आणि आमच्या लाईफमध्ये असणार आहे. मनापासून स्वर्गात आल्यासारखं आम्हाला वाटत आहे. खरंच आम्ही सगळेजण माजी विद्यार्थी बघत आहोत. ॲक्च्युली आज खूप छान वाटतंय. इथे जे केया बांठिया शाळेने जे ऑर्गनाईज केले आमच्या माजी विद्यार्थ्यांसाठी त्याच्यासाठी खूप छान वाटते. आणि मी ईच अँड एव्हरी टीचर्सला थँक्स लॉट बोलते कारण की खूप मस्त वाटतंय. थँक्स लॉट टीचर्स. मित्रांनो, आमचा हा पुन्हा एकदा वर्ग भरलेला आमचे 10वीचे मित्र सर्व मंडळी जमलेले तिथे आणि हा ब्लॉग स्पेशल बनते कारण आमचे सर्व मित्र आज इथे आम्हाला भेटले आहेत. तर बघा तुम्ही आमचा हा पूर्ण आपल्या आजच्या 2023-24च्या मेळाव्यामध्ये ज्याच्यामध्ये 1986 पासून आतापर्यंतचे सर्व विद्यार्थी आहेत, ज्याच्यामध्ये माझी शिक्षक आणि माझी शिपाई पण आहेत. तर तुम्हाला आजचा दिवस जो आहे तो कसा वाटतोय, किती एक्साइटिंग वाटतं हे आम्हाला सांगा शकतो. नमस्कार. आजचा दिवस विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज आपण शिक्षकापासून माझे विद्यार्थी खूपच दूर होत चाललेलो आहोत. वर्षानंतर आम्ही आता कधी भेटलो पण नाही कुठे आणि हे पहिल्यांदा 2015 नंतर जेव्हा आम्ही 10वी सोडली त्यानंतर मी इथं पहिल्यांदा आलो आहे आणि त्यामध्ये आता काही मित्र भेटतात मला. तर बरं वाटतं, मजा येते. पण आजच्या सारखे असे कार्यक्रम आयोजन करून तुम्ही अधिकाधिक शिक्षकाजवळ याल आणि तुम्हाला जुने दिवस आठवतील. खूप आठवणी आहेत त्या पुन्हा एकदा रिकलेक्ट होतील असं नक्कीच वाटतं. कारण ज्याप्रमाणे जुन्या मित्रांचं महत्त्व आहे तसंच महत्त्व हे जुन्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं आहे. ते समोर आल्यानंतर जो शिक्षकाला होणारा आनंद, विद्यार्थ्याला होणारा आनंद हा शब्दात आपल्याला वर्णन करता येणार नाही. म्हणून असे कार्यक्रम होणं हे महत्त्वाचं आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये मी सर्व माजी विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. खरं सांगू का तुला, आज आम्हाला इतका आनंद होतोय की तुम्ही सगळे जुने विद्यार्थी अशा रूपामध्ये आम्हाला इतक्या वर्षांनी भेटावे असं आम्ही कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्हाला एवढा आनंद आला की असं वाटतं की कधी मी शाळेत जातोय आणि आम्ही त्या वर्गात बसतोय आणि तो परत एकदा त्या जुन्या आठवणीत रमतोय. ॲक्च्युली इथं आल्यावरती आम्ही रमलेलो आहोतच. आम्हाला सगळे मित्र मैत्रिणी आम्हाला नावही आठवत आहेत. म्हणजे आम्ही एवढे गुंतलेलो आहोत की आम्हाला अजूनही विद्यार्थ्यांचे मैत्रिणीचे आमची नावं आठवत आहेत. पण आज परमेश्वराच्या कृपेने आमचं ते स्वप्न पूर्ण झालं की तुम्हाला सगळ्यांना आम्ही आज खूप चांगल्या, खूप मोठे झालेले आहात. सगळे खूप चांगल्या रूपामध्ये अरे सर्व नाही खरोखर कसं वाटतं आजचा हा आत्ता सगळ्या मुलांची मनोगत बघितली. त्यांनी सांगितलं आम्हाला सरांनी एवढं शिकवलं, आम्हाला एबल केलं, आम्हाला चांगलं केलं, आम्ही आमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, आमच्या जीवनामध्ये खूप यशस्वी झालो. पण मला एवढंच सांगायचं आहे की नुसते यशस्वी झाले नाही तर आम्ही जे शिकवलं त्याच्याही 2 पावलं तुम्ही पुढे गेलेले आहेत हे आजच्या नियोजनावरून लक्षात येत आहे. हॅट्स ऑफ तुम्हाला सगळ्यांना. मी आवाहन केलं होतं मुलांना, या आम्ही तुमची वाट पाहत आहोत आणि खरोखरच त्या आमच्या हाकेला सगळ्यांनी साथ दिली आणि तुम्ही सगळे आलात आणि कार्यक्रमाचे 4 चांद लागले. 1 नंबर कार्यक्रम झाला. एवढ्या वर्षातला पहिला प्रयत्न 100% सक्सेस. इथून पुढचे कार्यक्रम तुम्ही अजून यापेक्षा भारी करा. सर्वांची शाळेसाठी ओढ आणि शिक्षकांना भेटायची यस दिसत होती. काका कसं वाटतं तुम्हाला आजचा कार्यक्रम? चांगला वाटतं. कसं वाटलं खूप वर्षाने सर्व विद्यार्थ्यांचा आभारी आहे. एकदम चांगला वाटतं. तुमच्या वेळेला पण होते काही? हो, ते आमचे शिपाई होते. आमच्या वेळेला पण रोडके सर, महाजन सर होते. महाजन सर ना. केया बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल आम्ही सगळे माजी विद्यार्थी आहोत. माजी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आणि खूप मेहनतीने हा कार्यक्रम साजरा केला. 20-25 वर्ष 30 वर्षाचा गॅप असताना बरेच जण आम्हाला भेटतही नव्हते, काही आठवतही नव्हतं. परंतु या कार्यक्रमाद्वारे आम्ही खूपच मोठ्या पद्धतीने आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम सादर केला. मेन म्हणजे गुरु आम्हाला मिळाले, शिक्षक मिळाले आणि त्याचबरोबर मित्रमंडळी, सुखदुःख आम्ही शेअर केले, एकमेकाचे फोन नंबर घेतले आणि त्याचबरोबर आता असं वाटतं की आयुष्यभर आम्ही आमच्यासोबत हे सर्व काही आम्हाला शेअर करता येईल आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम साजरा करणे. असंच याच्या पुढे दरवर्षी हो अशी आमची अपेक्षा आहे.
तुम्हाला हा आजचा कार्यक्रम कसा वाटला? खूप छान वाटला. ऑर्गनाईज खूप छान केलं आहे. मॅनेजमेंट पण खूप छान आहे आणि खरंच खूप छान वाटतं. आजच्या या कार्यक्रमाला येऊन खूपच छान वाटतंय. खूप जुन्या आठवणी, खूप मित्र मैत्रिणी आम्हाला सगळे पुन्हा भेटले. टीचर्स आमचे सगळे जे आम्हाला शिकवून गेले ते सगळे टीचर्स आहेत, त्यांना आम्हाला भेटून खूपच मजा वाटली आणि खूप वाटलं. बॅच आमची 2001 2001-2 मस्त वाटलं. सगळ्यांना भेटून आनंद वाटला. टीचर्स लोकांना भेटून छान नाही, खूपच छान वाटलं. धावत पळत आली मी खास फक्त सगळ्यांना कसं वाटलं ते सांग. अरे भारी, एकदम भारी. तू सांग ना काय वाटलं? एकदम खूप 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 बरं वाटलं. माझ्या डिव्हिजनमधून फक्त 2च लोक आले. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. त्यांना ही व्हिडिओ नंतर पाठवतो मी. पण हे ॲक्च्युली सांगायला पाहिजे. खूप खूप छान वाटलं. हे जे सगळं केलेलं आहे, म्हणजे आयोजित केले ते रिअली ऑसम. आणि एवढं एफर्ट्स दिले आहेत आउट ऑफ द वेज आउट. इट्स रिअली व्हेरी नाईस. शेवटी आज तो सुवर्ण दिवस उजाडला, ज्याची तुम्ही गेले 6 महिने वाट बघताय. आणि त्यासाठी आपल्या कोर कमिटीच्या विद्यार्थ्यांनी एवढी मेहनत घेतली की त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. मागे एक क्लिप काढलेली आहे विद्यार्थ्यांनी, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की हे झाड त्या पाखरांची वाट बघतंय. खरंच मला असं वाटतं की आज ही वास्तू तुम्हा सगळ्यांना पाहून, तुम्हा सगळ्यांना कुशीत घेऊन अगदी धन्य झाली असेल. आणि आजच्या या सुवर्ण दिनाचे तुमच्या मनातल्या भावना, विद्यार्थ्यांच्या अर्थात विद्यार्थ्यांच्या आणि माजी शिक्षकांच्या भावना आपण बंदिस्त करून ठेवलेल्या आहे या स्मरणिकेच्या रूपामध्ये. आता छान वाटलं. म्हणजे एवढा कोणाच्या तरी पुढाकाराने आम्ही सगळे एकत्र आलो. छान वाटलं. सरांना भेटायला भेटलं त्याच्याबद्दल छान वाटलं. थँक्यू. तुम्ही काय म्हणाल? मी पण सर्वांचं म्हणजे ज्यांनी जे अरेंज केलं त्यांचं मला बोलण्यात मला येत पण नाही होत, कारण का एवढ्या वर्षांनी आम्ही सर्व एकत्र आलो आणि सर्व जे आता मित्र भेटलेत, जे गप्पा गोष्टी खूप सुंदर ज्यांनी हे आयोजन केलं सर्वांचा मी आभारी आहे. बोलतो पण एवढं म्हणजे अक्षरशः खूप छान वाटलं. म्हणजे साऊचा फोन आला पहिल्यांदा 2 महिन्यापूर्वी आणि त्यांनी सांगितलं की अशी एक संकल्पना आहे आणि नॉमिनेशन रजिस्ट्रेशन करायचे होते. काही मित्र त्यांचे फोन आले, मेसेज आले आणि खरंच असं वाटलं की आत्ता अक्षरशः 20-22 वर्षांचा आम्ही एकत्र येणार आहोत. कोण कोणाला ओळखणार, कसे होणार. आणि हा कार्यक्रम जे आयोजन आहे कोर कमिटी जी आहे, जसं विनोद वाघमारे यांनी खूप व्यवस्थित आयोजन केलेलं आहे आणि खूप आनंद आला आम्हाला आणि त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. खास करून मला विनोद वाघमारे यांना थँक्स बोलायचं आहे, कारण कमिटीचे सगळे मेंबर्स माहिती नाही आहेत, पण विनोद वाघमारे आमच्याच बॅचमधला आहे. तर विनोद वाघमारेसाठी खास कारण त्याच्यामुळे आम्ही 23 वर्षानंतर भेटलो आहेत. थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला आज? खूप भारी वाटलं. आज सगळेजण जुने मित्र भेटलेले आहेत आम्हाला. खूप छान वाटतं. म्हणजे लोक काय बोलतात त्याला, पहिल्यांदा असं घडलेलं आहे का बांटे आणि विद्यार्थी मेळावा ठेवला, माझे विद्यार्थी मेळावा. खूप छान वाटतंय. खूप भारी वाटतं. धन्यवाद. थँक्स हा इव्हेंट अरेंज केल्याबद्दल. आम्ही 1991च्या 10वीच्या बॅचचे विद्यार्थी आहोत. शाळा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी राजश्री सारंग
आणि मी स्पर्धा परीक्षा देऊन मी डेप्युटी सेक्रेटरी म्हणून मंत्रालयामध्ये काम करते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शाळेने जे बेसिक गोष्टी सांगितल्या त्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या. आजच्या आयोजनामध्ये निवड आतापर्यंत रियुनियन एकाच बॅचचं होत होतं, पण 1985 पासून जे बॅचच्या रियुनियन झाल्यामुळे सर्वजणच भेटले. आम्हाला आमचे आदर्श शिक्षक भेटले आणि शाळा ही नेहमी प्रत्येकाचं एक शब्दशिल्प असतं आणि ती खूपच त्यामुळे ह्या उत्सवाने त्यांना आम्हाला एक छान भेटता आलं. थँक्यू सो मच फॉर नियोजन. आत्ताचा कार्यक्रम खूप मस्त गेला आणि अरेंजमेंट पण खूपच छान आहे आणि सगळे जुने नवीन सगळे विद्यार्थी शिक्षक वर्ग आम्हाला भेटत आहेत. तर आमच्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत आणि असाच कार्यक्रम दरवर्षी करत राहावा. आम्ही सगळे सपोर्ट करू आणि खूप चांगलं वाटतं. वर्गातला 2001 साली टॉपर विद्यार्थीचं राहिलं रे. कोण टॉपर? दोन शब्द झालेच पाहिजे. हाय, मी तेजस म्हात्रे. ही आमच्या बॅचची 10वीच्या बॅचची टॉपर आहे. तरी आज ती आपल्यासाठी काहीतरी सांगणार आहे. नक्की नक्की. अभ्यासाच्या टिप्स वगैरे नाही, पण आज खरंच छान वाटते खूप दिवसांनी सगळ्यांना भेटून. कोर कमिटीचे पण खूप आभार, कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन सगळ्यांना एकत्र आणि सगळे आले त्याबद्दल त्यांचे पण आभार की त्यांच्यामुळे त्यांना भेटू. हा कार्यक्रम आज होतोय आणि माझी विद्यार्थी पुन्हा सर्व भेटतात. तुमचे बॅचचे सुद्धा आज विद्यार्थी तुम्हाला भेटतील, मित्र तुमचे. तुम्हाला कसं वाटते आज? नाही, निश्चितच, कारण संत साईबाबा या शाळेपासून जी सुरुवात केली 83-84ला 9वीचे बॅच प्रथम आम्ही ॲडमिशन घेतलं आणि आमची पहिली म्हणजे मी सुदैव असं सांगेल की 84-85 जी पहिली बॅच त्याचा 10वीचा विद्यार्थी SCचा विद्यार्थीमध्ये आम्ही आहोत. त्यामध्ये मला आता आमचे संजय आल्हाट, त्यानंतर सत्येंद्र देशमुख हा बऱ्याच वर्षानंतर आज मला भेटला. तो 10वीला आमच्यावर होतो, तो मुंबईमध्ये सेटल झालेला आहे. 10वीनंतर जो तो जिकडे क्षेत्रात गेला, पण आजच्या हा आपल्या कमिटीने जो खरोखर ते सर्व तुम्ही जी मॅनेजिंग कमिटी आहे यांनी जो हा कार्यक्रम केला निश्चित वाखाणण्याजोगा आहे. आणि माझ्यासारख्याला आज आम्ही रिटायरमेंटला आलेलो आहे. मला वाटतं पहिली बॅच म्हणलं तर जवळजवळ आम्ही रिटायरमेंटच्या आता 1-2 वर्ष राहिलेले आहे, इथपर्यंत आलेलो आहो आम्ही. आणि आता ही विद्यार्थी मित्र भेटत आहेत आणि ही बाठ्या शाळा या ज्या शाळेने घडवलं, या शाळेमुळे आम्ही घडलो. इथले जे शिक्षक होते त्यांच्यामुळे आम्ही घडलो. मला अजून आठवतं आमच्या ज्या कुलकर्णी मॅडम ज्या होत्या क्लास टीचर, त्यांचे जे काही संस्कार होते आणि त्यानंतर आमच्या तरटे मॅडम असतील, मांगलेमाडी मॅडम होत्या, त्यानंतर मला वाटतं चारू मॅडम जे आता नलवडे मॅडम म्हणून आहेत. असे जे मराठीत होते रोडगे सर म्हणजे दहशत, रोडगे सर म्हणजे शिस्त आणि मराठी सर म्हटल्यानंतर आल्यानंतर आमची पळापळीच व्हायची, कारण आम्ही बरीचशी बॅचमधले पहिलीच बॅच सगळ्यात मोठे विद्यार्थी म्हणजे आम्ही स्वतःला शहाणे समजायचो आणि आमच्या काही बऱ्याच जणांचा उन्हाळपणा असायचा. तो त्यावेळेचा एक उन्हाळपणा म्हणा किंवा एक लहानपणाचा वेगळ्या पद्धतीचं हे असेल, परंतु तो आम्ही एन्जॉय करतो आणि खरोखर एन्जॉय करत शाळा शिकलो ना. आज या शाळेमुळे आम्ही घडलो आहे, एक वेगळ्या स्टेजला जाऊन पोचलो आहे. मला सार्थ अभिमान आहे आणि खरोखर तुमच्या मॅनेजिंग कमिटीचा खूप खूप आभारी आहे, कारण तुम्ही एवढ्या वर्षानंतर आज आम्हाला एकत्र आणलं आणि येण्याची संधी दिली. थँक्यू. तर तुम्हाला कसं वाटतंय आजच्या कार्यक्रमाबद्दल खूप एवढा उत्साह वाटतो की याच्या अगोदर असा कधीही कार्यक्रम झाला नव्हता आणि आत्ता एवढी मुलं आमच्या म्हणजे जवळजवळ 30-40 वर्षापासून एकत्र आल्यानंतर खूप समाधान वाटतं. असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा होऊ दे शाळेत, त्याबद्दल म्हणजे सगळ्या मुलांचं धन्यवादच म्हणायला पाहिजे. तुम्हाला खऱ्या मनापासून सर्वांचे आभार. या विद्यालय संकुलामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आपला उत्कर्ष आणि प्रगती व्हावी हीच मनापासून त्या सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो. आमचे नाईक साहेब आहेत, दत्तात्रय खडगे साहेब. आजचा दिवस खूप म्हणजे मोठा दिवस वाटतोय, कारण सगळे जुने विद्यार्थी आज आम्हाला दिसले. भरपूर वर्ष झालेले विद्यार्थी काही दिसत नव्हते, पण आता ह्या युनिटमध्ये सगळे विद्यार्थी दिसले. आम्हाला काही जणांनी ओळखले, काही जणांनी नाही ओळखले, पण मस्त कार्यक्रम झाला. आमचे गायकवाड सर अतिशय 94 पासून या ठिकाणी कार्यरत असून या विद्यालयाची मनापासून त्यांनी खूप सेवा केली आणि म्हणून त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया घ्यायच्यात सर. गायकवाड सर बोला सर. त्याच्यानंतर संजय भाऊ खेरडकर सर सर्वात जास्त त्यांनी कार्यकाळ या शाळेसाठी दिलेला आहे आणि ह्या शाळेच्या प्रत्येक सिव्हिलपासून तर संपूर्ण ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासनामध्ये संजय भाऊंचं योगदान हे फार मोठं आहे. सातत्याने अहोरात्र ह्या शाळेसाठी, ह्या विद्यालयासाठी रात्र आणि दिवस या ठिकाणी ते कार्यरत राहून आपल्या विद्यालयाचा लौकिक वाढावा म्हणून मनापासून ते प्रयत्न करत असतात
आणि आज तागायत त्यांना या ठिकाणी 30 ते 35 वर्षाचा हा कार्यकाळ झालेला आहे आणि म्हणून त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया प्रारंभी त्यांनी दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांना परत आमच्या सर्वांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत आपली उत्कर्ष आणि प्रगती व्हावी ह्याच मनापासूनच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आज आमचे सर्व मित्रमंडळी जमलेत इथे आणि तुम्हाला मी दाखवतो हे सर्व आमच्या सोबत आलेले आहेत. मी तुम्हाला एकेकाची ओळख करून देऊ शकत नाही एवढे, पण दाखवूया. नमस्कार, कसं वाटतं तुम्हाला इथे? खूप छान. खूप छान. ज्योती मॅडम, कसं काय मॅडम, काय वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं. हे आमचे मॉनिटर राहुल, काय म्हणता? एकदम मजा, लय मजा वाटते. त्याला आम्ही खूप घाबरायचो. तो सर्वात जास्त रनिंगमध्ये आमच्यापेक्षा पुढे असायचा. हे आमची निरंजन आहे. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतंय, चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. स्कॉलर आमचं फर्स्ट बेंच. जवळ नको रे घेऊ, एवढं नाही रे. स्किप, पुढे जाऊ दे. माझ्याकडे धनंजय भाई, कसं वाटतं तुम्हाला? खूप मस्त. छान छान, उत्कृष्ट. सचिन भाई, काय बोलता तुम्ही? नमस्कार. एकदम मस्त, काय म्हणतात? एकदम मस्त. जुन्या मित्र भेटले, सगळं भारी. आज मला इथं लय खूप दिवसानंतर भेटल्यानंतर मला खूप बरं वाटतं तुम्हाला सर्वांना भेटल्यानंतर. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे आणि तुम्ही तुमचा प्रतिसाद भरपूर चांगला भेटलेला आहे. तुमची मदत तुम्ही करताय बघतोय दिवसभरापासून. मी एकदम चांगली मदत करता तुम्ही आणि हे आमचे सर्व वर्ग मित्र आज भेटल्यामुळे एकदम मस्त वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद. मनापासून आभारी. आज या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा 16 मधला साजरा केला आहे. सर्व जुने मित्र, जुन्या आठवणी, त्याच पद्धतीने जुने शाळेचे आपले दिवस खूप आठवतात. खूप मिस करतो. लव्ह यू ऑल. आलो तिकडून आलो आता. नमस्कार जलदे भाई, काय म्हणताय? प्रेम भाई, आम्ही पण आहोत का? जगाला प्रेम आरबावे या आपल्याला ओळखतो ना भाई. असं वाटलं की विसरलंच की काय? फुटबॉल प्रेम, काय आमचे फुटबॉलचे अरे भाई, आठवले यार जुने दिवस ते. मित्र, तुला कसं वाटतं आज इथे? एकदम वाईट वाटतं रे. माझ्या बॅचचा कोणच नाही. कोण नाही आला? ठीक आहे, आम्ही पण तुझे मित्र आहेत. बरे एन्जॉय करा आजचा दिवस. अरे काय वाईट दिवस. कसं वाटलं तुम्हाला आज इथे? खूप चांगलं वाटतं. तुमचे मित्र भेटले आज सर्वजण. मित्र भेटल्यावर चांगलंच होतं. मस्त वाटतं, एकदम भारी आणि मस्त ऑर्गनाईज केलंय. धन्यवाद. काय धन्यवाद. बोलणार? आणखी तुम्ही? आम्ही काय बोलू शकत नाही आज काय. म्हणजे 25 वर्षानंतर आम्ही भेटतोय ना. खूप चांगलं वाटतंय. परत 10वीमध्ये गेल्यासारखं वाटतंय. टीचर्स लोकांना भेटलं, त्यांनी आम्हाला घडवलं. काय सांगत होते ते त्यावेळेस ते आत्ता कळतंय ह्याच्यामध्ये काय आहे ते. बरोबर. तुम्ही काय बोलता? नमस्कार, मी तेजस म्हात्रे. या शाळेमध्ये आता आम्ही आज जो आलो तर खरोखर डोळ्यात पाणी आलं आमच्या की खूप वर्षानंतर आम्ही एकत्र होतो. सगळे 2-3 मित्र असे कंटिन्यू भेटतात, तेच एकमेकांना भेटले. परंतु आता सगळे एकत्र जे आले, जवळजवळ आमच्या अ, ब, क, ड, ई, फ, म, ग जेवढे वर्ग होते ते सगळे वर्ग एकत्र आले आणि खूप एवढा आनंद आला. त्या मुलं म्हणजे कधी असं वाटलं नव्हतं की असं कधी एकत्र येईल कोण, असं वाटलं होतं. पण हा जो प्रोग्राम जो घडवला तो खरोखर ज्यांनी ज्याला मदत केली ना त्यांचा खरोखर आम्ही आभारी आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं. धन्यवाद. खरंच आजचा दिवस पाहून खूप आनंद वाटला. भाटिया शाळेचे विद्यार्थी खूप चांगल्या पोस्टला या ठिकाणी आहेत आणि तुमच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी एकत्र येतात आणि शाळेने जे आपल्यावर ऋण केले त्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न एकदम छान, खूप आवडला. तुमचं नियोजनसुद्धा 1 नंबर झालं. अशीच युनिटी तुमची कंटिन्यू जर राहिली तर तुम्ही एक वेगळं काहीतरी करून दाखवताल याची मला खात्री आहे. धन्यवाद. तुम्ही विद्यार्थ्यांनी हा जो माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे, त्या मेळाव्यामुळे आणि तुम्हाला पाहिल्यामुळे आम्हाला शालेय जीवनात, तुमच्या शालेय जीवनातली जी आठवणी आहेत त्या जागृत झाल्या आणि आम्ही तेवढे वर्ष बॅक गेलो की आमचे त्यावेळचे विद्यार्थी कसे दिसत होते आणि आता ते प्रौढ झाल्यावर कसे दिसत आहेत. तर खरंच अशा कार्यक्रमांची गरज आहे की जेणेकरून शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि ते मनामध्ये कायम साठवणुकीत राहतात, आठवणीत राहतात. जीवन भर तुझी वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी
एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मैत्रीचा ते गाय होऊन मना, मैत्रीचा ते गाय होऊन मना, मैत्रीचा ते गाय होऊन मना. जाबिल तू तिला, जाबिल तू तिला वासरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला, दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. पण माझ्या पोरांना मला भेटता येईल. माझ्या पाखरं, चिमणी पाखरं गरुडाचे पंख घेऊन मोठमोठ्या ठिकाणावर मगाशी त्या विद्यार्थिनीने इथे अर्पण केलं, डेडिकेट केलं. मला अतिशय आनंदाने ओढ भरून आला. माझे असेच विद्यार्थी कुठे कुठे आहेत, त्यांचे फोन येतात आणि मग क्षणभर अंगावर मोठभर मात करतो. मुलं चेष्टेने म्हणतात आधीच काय कमी आहे का मास. हे सगळं विद्यार्थ्यांमुळे. ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे गुरुजन वर्ग आणि माझे वर्गमित्र, खरं तर या मैदानावर आल्या आल्या मला सगळ्यात प्रथम आठवण आली. बापटबाई पेटीचा सूर धरायचे एका हाताने आणि म्हणायचे हिंदी है हम. काय म्हणायचे? आणि असं नाही, परत एकदा हिंदी है हम. आज आपल्यात बापटबाई नाही आहेत, पण मला बापटबाईंची अत्यंत आतुरतेने आठवण आली ह्या मैदानाकडे बघून. 85ची बॅच. 85 बरोबर. 85 मध्ये होते का तुम्ही? हा, दोन्ही 85ला. पप्पांना बघितलेलं का कधी तुम्ही? आणि त्यांना आता अशा आधूमध्ये मला दिसायचे कधीतरी. अच्छा. कसं वाटतं तुम्हाला आजचा हा कार्यक्रम? प्रोग्राम असा झालेला आहे. मित्र वगैरे तुम्हाला भेटले आज? माझे मित्र भेटले, 2-4 मित्र भेटले आणि असा हा कार्यक्रम असा पुढच्या वेळेला परत मी अरेंज करा. या मेळाव्याला मला उपस्थित राहता आलं कारण याचं कोणीतरी नियोजन केलंय. तर ज्यांनी नियोजन केलं त्या आयोजन समितीच्या आमच्या सर्व सहकार्यांचं मी सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं हा सोहळा आज प्रत्यक्षरित्या साकार होऊ शकला. आज बाटिया शाळा ही वेगवेगळ्या मार्गानं आपल्या सर्वांच्या स्मरणात सातत्यानं राहील. त्यामुळे मी याही शुभेच्छा आपल्याला देईन की आपल्या पुढच्या पिढ्यांनाही उदंड यश लाभो आणि त्या माध्यमातून आपल्याला ज्यांनी आपल्यावर संस्कार केले त्या बाटिया शाळेचं नाव या सगळ्यांच्या पुढे आदर्श म्हणून ठेवता यावं. सगळे गुरुजन आमचे जे आज व्यासपीठावर आहेत, समोर उपस्थित आहेत, या सगळ्यांचं ऋण हे आपल्याला कोणालाच कधीच न फेडता येण्याजोगं आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वर्षातून एकदा गुरुपौर्णिमा साजरे होतं, पण काही पिढ्या आधी गुरुजन रस्त्यात कुठेही भेटले तर सगळी कामं हातातून टाकून त्या गुरुजनांची भेट घेणं आणि त्यांची भेट म्हणजे गुरुपौर्णिमा अशा पद्धतीचा एक काळ होता. तोच काळ पुन्हा आणि तोच काळ सातत कायम राहावा अशाच अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करेन. सुरुवात याची खरं म्हणजे 8 ते 10 वर्षापासून मला असं वाटत होतं की हे सगळे विद्यार्थी एकत्र भेटणं गरजेचं आहे. हे सुचलं का की प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला काही विद्यार्थी, काही बॅचचे विद्यार्थी ध्वजारोहण झालं की भेटायचे, वर्गात भेटायचे, गणित शिकवायला लावायचे आणि थोडेसे 5-10 मिनिटे मस्ती करून घरी जायचे. पण मग मला याच्यावर समाधान वाटत नव्हतं की प्रत्येक बॅचचे वेगवेगळ्या वेळेला भेटण्यापेक्षा सगळेच विद्यार्थी जर एका दिवशी भेटले तर खरंच तो आनंद शिक्षकांना आणि मुलांनाही होईल आणि त्यांच्या एकमेकांच्या ओळखी होतील. कारण ही जी कोर कमिटी आता 25 ते 30 मुलांची आहे ती एका बॅचची नाही, वेगवेगळ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे पहिल्या 3-4 मीटिंगमध्ये मला त्यांची ओळख करून द्यावी लागली की हा या बॅचचा आहे, तो त्या बॅचचा आहे आणि मग त्यांच्यामध्ये संगनमत झालं, त्यांच्या ओळखी झाल्या आणि हे जे 25 ते 30 विद्यार्थी आहेत त्याने गेले 3 ते 4 महिने कष्ट घेऊन हे सगळं उभा केलेलं आहे आणि म्हणून आज हा सोहळा आपल्यासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीनं होत आहे. सुरुवात याची मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे, पण अनेकांच्या
जॉबमुळं किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे झालं नसेल, परंतु यावर्षी मी स्नेहाला सांगितले, स्नेहा पाटील ही त्याच्यातल्या एक गिरवणारी पहिली मुलगी आहे, तिला सांगितले आपल्याला हे करायचं आहे आणि स्नेहा पाटीलने सुरुवात केली की काय करता येईल याच्याबद्दल, आणि म्हणून तिने ते स्वप्नील ऑडकरशी बोलले की IT सेल निर्माण करायला लागेल. आम्हाला त्याच्यातलं नॉलेज नक्कीच कमी आहे, पण मग हे सगळं एकत्र करण्यासाठी काय करता येईल म्हणून तिने तिच्या मित्रांशी एकत्र केलं, बोलली, तिने 20-25 मुलं एकत्र केली आणि त्यांना एकमेकांची ओळखी झाल्यानंतर IT सेल म्हणून स्वप्नील वाडकर, त्याचे मिसेस डॉक्टर सुषमा पाटील यांनी हे काम सुरू केलं आणि पहिली एंट्री या शाळेची इंग्रजी माध्यमाची समोर बसलेली आहे, जयश्री रवाशे यांची एंट्री झाली पहिली. या शाळेमध्ये सध्या इंग्लिश मिडियमला हेड क्लार्क म्हणून त्या काम करत आहेत आणि मग इंग्रजी माध्यम, ज्युनियर कॉलेज, मराठी माध्यम या मुलांच्या हळूहळू इंटरेस्ट सुरू झाले आणि एक्सेल शीट त्यांनी तयार केलं आणि कोणत्या बॅचचे किती विद्यार्थी आहेत हे सगळा डाटा त्यांच्याकडे जमा झालेला आहे. आम्ही हे एक प्रयत्न केला की जास्तीत जास्त मुलं यावी म्हणून प्रत्येक वर्षाच्या बॅचचा एक प्रतिनिधी नेमला आणि त्यांनी आपल्या वर्षाच्या बॅचमध्ये, आपल्या डिव्हिजनमध्ये, आपल्या त्या वर्षाच्या मुलांमध्ये हा निरोप पोहोचवावा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा. तो पोहोचवला. मला वाटतं आपल्या व्हॉट्सअपला G1, G2, G3 असे 3 ग्रुप तयार झाले आणि साहेब मला आनंद वाटतो की 2200 मुलं या 3 ग्रुपमध्ये आहेत. पण 2200 मुलं आज हजर राहू शकले नाही, कदाचित त्यांचे वेगवेगळे काम असू शकतात, पण त्या 2200 मधून 1000 मुलांपर्यंत आज आली हे काही कमी नाही. गेल्या 4 दिवसापूर्वी 311 मुलांची फक्त एंट्री झालेली होती आणि ठरवलं आम्ही माळी सराणे आणि या कोर कमिटीने की हॉलमध्ये कार्यक्रम घ्यावा लागेल, हा आपल्याला करण्याची आवश्यकता वाटत नाही. पण गेल्या 3 दिवसामध्ये या मुलाने पुन्हा एवढी चक्र फिरवली हिशोबाच्या पलीकडे की ते 300, 700, 800, 900 मुलांपर्यंत गेले आणि मला वाटतं परवाच्या दिवशी रात्री 11:15 वाजता आमदार साहेब रात्री 11:15 वाजता मुलं इथे एकत्र आले आणि रात्री 11:15ला ठरवलं की आपल्याला हॉलमध्ये नाही तो ग्राउंडवर कार्यक्रम घ्यायला लागेल आणि त्याच वेळेला विनोदला बोलवलं. विनोदला सांगितलं त्याने एका दिवसामध्ये हे सगळे तयारी केलेली आहे. म्हणजे नियोजन होतं हॉलचं आणि कार्यक्रम घेतोय आपण इथे 2 दिवसामध्ये ठरवून. त्यामुळे हे जे कोर कमिटीमध्ये आहेत त्याच्यामध्ये इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इथे सगळे आता गाणारे विद्यार्थी आहेत, फोटोवाले विद्यार्थी आहेत, बाईट घेणारे विद्यार्थी आहेत, हे मंडप डेकोरेशनवाले विद्यार्थी आहेत. हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि आज मला एक विशेष आनंद असा झाला की ज्यावेळेला मध्यंतरी आता इथे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला आम्ही पुढे बसलो तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षक एकमेकांना भेटताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो मी पाहिला तो आजपर्यंत मला कधी बघायला आलेला नव्हता आणि तोच खरा आनंद मला आज वाटला की बरेचसे विद्यार्थी सर खूप छान झालं, सर खूप छान झालं. आणि अनेक विद्यार्थी आज इथे भेटले. एक विद्यार्थी म्हणाले की सर मी पुढच्या वर्षी रिटायर होते. म्हणजे एवढे जुने विद्यार्थी आज इथे आपल्याला उपलब्ध झाले. म्हणजे 1985-86 जी बॅच असेल त्यांच्यापैकी काही जणांनी सांगितले की पुढच्या वर्षी आम्ही सेवानिवृत्त होतो, एवढं वय आमचं होतंय. म्हणजे ते विद्यार्थी आणि आजचे शिक्षक, त्यांचे माझे शिक्षक हे सगळेच भेटले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अर्थातच द्विगुणित होता. म्हणजे अनेक पटीने आनंद त्यांना तो मिळाला. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचाच, सगळे काम करणारी ही त्यांचीच मुलं असल्यामुळे हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि याचं सगळं श्रेय या शाळेचे सन्माननीय प्राचार्य माळी सर आणि कोर कमिटी सदस्य यांना जातं. मी त्यांच्या सगळ्यांना धन्यवाद देईन की हा खूप मोठा कार्यक्रम केलेला आहे. एक आव्हान मला त्यांच्यासाठी आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब लिमये आम्हाला ते नेहमी मीटिंगमध्ये असं सांगायचे की आपल्याला तो जो पगार आहे तो फक्त आपल्यासाठी नाही, माझ्या घरातल्या सदस्यासाठी आहे, माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना शिक्षण घेता येत नाही त्याच्यासाठी सुद्धा आहे. म्हणून या मुलांना माझं एक आव्हान आहे. मग मी काही मुलीने मला सांगितलं होतं, मला वाटतं योगी त्यांनी सांगितलं की सर आपल्याला असे काहीतरी उपक्रम केले पाहिजे आणि तो मुद्दा माझ्या भाषणामध्ये होता की गरीब आणि गरजू विद्यार्थी कल्याण निधी आपल्याला उभा करायचा आहे तुमच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून. प्रत्येक वर्षी शिक्षक त्यांच्या वर्गामध्ये एकाची परिस्थिती जर नाजूक असेल तर त्याला मदत करतोच नक्कीच, पण मग तुमच्या आणि आमच्या सहकार्याने जर अशी विद्यार्थी नाही, कारण या शाळेमध्ये अशी विद्यार्थी संख्या खूप आहे आणि म्हणून मला या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे किंवा सूचना आहे की आपण एक गरीब आणि गरजू विद्यार्थी कल्याण निधी तुमच्या आणि आमच्या माध्यमातून उभा करूया आणि जास्तीत जास्त मुलांना शिक्षण कसं देता येईल हे आपण बघूया. एवढी मी विनंती करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी विद्यार्थी महामेळाव्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय अतिथी, याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पनवेलचे लाडके नेतृत्व आदरणीय आमदार ठाकूर साहेब, भुजबळ साहेब, पाटील साहेब, मगाशी संदीप पाटील सर आले होते ते सुद्धा गेले. ते कोर कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, माजी शिक्षक वृंद, माजी प्राचार्य, शिक्षक पर्यवेक्षक, इंग्रजी माध्यमाचे, ज्युनियर कॉलेजचे आणि मराठी माध्यमाचे तथा संत साईबाबाचेही शिक्षक वृंद. खरं तर
या स्कोर कमिटीला किती धन्यवाद दिलेत तरी ते कमी पडणार आहेत. त्याचं कारण असं आहे की गेले 6 महिन्यापासून ही कमिटी धावपळ करते आहे. त्यांचे द्रोणाचार्य म्हणून कुंभार सरांनी काम केलं. त्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्या ठिकाणी कुंभार सर उभे राहिले, तो प्रश्न सोडवला आणि जर तो अजून कॉम्प्लिकेटेड झाला असेल तर तो माझ्याकडे आला आणि मग तिथे त्याचा एंड व्हायचा आणि मग पुढचं काम सुरू व्हायचं. मी मागे स्कोर कमिटीला बोललो होतो की तुम्हाला जर कुठे काही कमी पडलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करण्याचं कारण नाही. थोडंसं आर्थिक अडचण मध्यंतरी निर्माण झाली, त्यावेळेस आमचेच माजी विद्यार्थी उभे राहिले आणि त्यांनी भरघोस अशा पद्धतीने मदत केली आणि त्या अडचणी सोडवल्यात. जेवणाची उत्तम अशी व्यवस्था आमच्याच माजी विद्यार्थी, मी नाव घेत नाही, आता घेतलं तर थोडंसं चुकीचं होईल, पण त्यांनी ही व्यवस्था पडद्यामागून का होईना करून दिली की सर्व विद्यार्थी जेवले पाहिजेत, आलेले पाहुणे जेवले पाहिजेत. खरं तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवीन आहे, कारण माझी नियुक्ती म्हणण्यापेक्षा बदली सत्रामध्ये इथे झाली. मी 26 वर्ष खारघरमध्ये काम करत होतो सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या, आणि तिथे 25 वर्षाचा मेळावा मी घेतला होता आणि मला असं वाटत होतं की या ठिकाणी हा भव्य दिव्य असा मेळावा व्हावा, हे स्वप्न आम्ही 1 वर्षापूर्वी बघत होतो. पण या मुलांच्या माध्यमातून ते स्वप्न आज साकार झालं. मी असं म्हणेल की मी महाराष्ट्र महामंडळाच्या याच्यावरही सजीव म्हणून काम करतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी अनेक शाळांमध्ये गेलो, पण आमदार साहेब असा मेळावा महाराष्ट्रात झालेला नाही. इतका सुंदर मेळावा आणि प्रचंड मोठा मेळावा केवळ केया बाठिया विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो की त्या केवळ भारतामध्ये काम करत नसून तर वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतायत. मगाशी एक कतारचा विद्यार्थी मला भेटला. एवढंच नाही तर जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवर काम करणारा आमचा सैनिक पण या ठिकाणी भेटला. काही नागपूरवरून आलेत, काही दिल्लीवरून आलेत, काही MP मधून आलेत. केवळ या विद्यार्थ्यांच्या बोलवण्यामुळे ती आलेत. एवढंच नाही तर 30-35 वर्षापूर्वीची जी मैत्री होती ती जिवंत केली. अरे, मी 5वीत होतो, मी 4थीत होतो, मी 10वीत होतो, मी 8वीत होतो, आणि ते मित्र मला भेटतील आणि त्यांच्याशी मला बोलता येईल, हा एन्जॉय या ठिकाणी मुलांनी केला. आणि माझं विद्यालयाच्या वतीने एक स्वप्न होतं की या मुलांनी एकत्र येऊन हितगुज करावी, आपले मित्र कुठे कुठे आहेत आणि त्याचा सुगावा लागावा. आणि जे जुने शिक्षक आहेत, मी मगाशी ज्यावेळेस सत्कार झाला तर काहींचे डोळे पाणावलेले होते. ज्या विद्यार्थ्यांना तू लढ म्हणाले ते जिंकलेत म्हणून त्यांना प्रमाणपत्र दिलं, त्यांचा सत्कार केला, पण त्याच विद्यार्थ्यांनी त्याच शिक्षकांचा सन्मान आणि सोडा या ठिकाणी करताना जे दृश्य बघायला मिळालं ते इतिहासामध्ये एक पान लिहिण्यासारखं आहे. का तर मी जेव्हा छोटा होतो माझा निबंध चांगला लिहिला, मी स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हणून मला बक्षीस मिळालं. पण सर, आज आम्ही मोठे झालो, पण आम्ही विद्यार्थीच आहोत, पण तरी तुम्हाला तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी नक्की करू, असं हे केवळ भारतीय संस्कृतीमध्येच बघायला मिळतं. आणि एवढ्या व्यस्त कार्यक्रमात असून सुद्धा आमदार साहेब आलेत आणि दिलगिरी व्यक्त केली की मला थोडासा वेळ झाला. खरं तर त्यांना येणं शक्यच नव्हतं असं मला वाटतं, पण हा मेळावा आमचाच आहे त्यामुळे मला येणं गरजेचं आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आलेत, आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलं. सगळ्यांना मी पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की ज्या स्कोर कमिटीने गेले 6 महिने काम केलं आहे त्यांचंही सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मी आता उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की स्कोर कमिटीला आपण तो सन्मान दिला पाहिजे सर, कारण मी फार जवळून यांना बघितलं काम करताना. खूप अडचणींवरती मात करून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा सत्कार हा झालाच पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तर हा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण लगेचच चालू करूया. त्यानंतर एक विनंती असेल, ज्या विद्यार्थ्यांनी जेवण केलं नसेल त्यांनी जेवायचं आहे, उपाशी कोणी जायचं नाही. एवढंच नाही तर शांततेच्या मार्गाने जायचं आहे.
पुन्हा एकदा सर्व माजी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शुभेच्छा देतो की आपण या कार्यक्रमामध्ये आलात, कार्यक्रमाची भव्य दिव्यता वाढवली, तुमच्यामुळे कार्यक्रम सुंदर झाला आणि ज्या स्कोर कमिटीने अहोरात्र प्रयत्न करून हा कार्यक्रम केला त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम खूप मस्त झालेला आहे आणि आम्ही सर्वजण आता एन्जॉय करतो गाण्यावर. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करा. आमचे सर्व मित्र भेटलेले आहेत. हे आमचे खूप छान केलं ह्या लोकांनी. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम? जरा छान, खूप छान. थँक्यू थँक्यू. चलो एन्जॉय गाइस. हे बंद झालं, चालू आहे. अरे काहीच बोलू नका आता. जत्रेला गेला आता काय नाही होणार. या ठिकाणी आमच्या बायांना के बांटिया, आमच्या बायांना ना के बांटिया या ठिकाणी कुठला धमाल असा हा कार्यक्रम आणि आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं कुठला आमच्या बायांना सर्व शुभेच्छा. कुठला तुम्ही बोला. न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. संपूर्ण कोर कमिटी जिंदाबाद, हम आपके साथ हैं. बहुत ही बढ़िया, धन्यवाद, बहुत ही बढ़िया. कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते का कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम ऐसे